नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे दत्तात्रय कोळेकर। गेले 19 वर्ष मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतोय। तर आज आपण औरंगाबाद परिसर मधील एक जयपूर एरिया आहे, त्या परिसरात एक शेतकरी मित्र आहेत माझे, यांच्याकडे मी लगातार 3 महिन्यापासून येतोय। तर आज आपण डाळिंब ह्या प्लॉटला, जवळ कॅमेरा घ्या, डाळिंब ह्या प्लॉटला आपण वेस्टीजचं ॲग्री 82, ॲग्री ह्युमिक, ॲग्री गोल्ड दिलं होतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की कळीची साईज लांबायला चालू झाली। बरोबर आहे? बरोबर आहे। या ठिकाणी घ्या, कळीची साईज बघा, कळीची साईज लांबडी झाली, याच्या अगोदर एवढी साईज येत नव्हती। त्याच्यानंतर दुसरा बेनिफिट, खालची ग्रोथ, वाढ खूप फास्ट व्हायला लागली। आणि आपण त्यांच्याशीच बोलूया, तुम्हाला झालेला बेनिफिट एक्स्ट्रा सांगा काय। हा आपला चॅनल आहे, ह्याच्यावरती ऑल इंडिया हा व्हिडिओ बघतो एक शेतकरी मित्र म्हणून। बरोबर। वेस्टीज ॲग्री 82 ने वेस्टीज ॲग्री ह्युमिकचा तुम्हाला वैयक्तिक काय काय फायदा झाला, तुम्ही कशाला वापरला आतापर्यंत? तुम्ही सांगितल्यानुसार मी गव्हाला हां 82 हां आणि ह्युमिक हां प्लस ते दुसरं पांढरं गोल्ड, ॲग्री गोल्ड, ॲग्री गोल्ड, ओके, हो ते सोडलं। हां गहू पण जबरदस्ती, आणि याला पण झाडाला पण 2 वेळेस सोडलेले आहे साहेब। ओके। 2 वेळेस सोडल्याच्या नंतर मला असं आढळून आलं की ही जी कळी आहे, ती कळीमध्ये खूप म्हणजे लांबटपणा झाला, आणि कळी पण चांगली स्ट्रॉंग निघाली। त्याच्यानंतर पहिला जो ह्याचा माल होता, नर होता, नराचं प्रमाण जास्त होतं, पण आता नर गळून सनी मादी निघायला सुरुवात झालेली आहे, आणि चांगल्या प्रकारची अशी स्ट्रॉंग मादी निघत आहे। आणि केन पण झाडावरची एकदम म्हणजे तजिलीदार आणि खूप वाढायला लागली। सगळ्यात याचा अर्थ महत्त्वाचा, पानाची पण रुंदपणा वाढला, आणि सगळी ग्रोथ एकदम म्हणजे झाडाची जबरदस्त झालेली आहे सध्या। ओके। तर आपण ह्यांच्याच गावचे सरपंच आहेत, तात्याराव मते, या इकडे साहेब जवळ। तुमच्या गावामध्ये पण सर्वसाधारण किती लोकांनी आपले वेस्टीज ॲग्री 82 ॲग्री ह्युमिक वापरतात? वेस्टीचे प्रोडक्ट किती जण वापरतात? तुम्ही कुठल्या पिकाला वापरलं? मी मोसंबीला वापरलं, मक्काला वापरलं, गव्हाला वापरलं, आणि बऱ्याचशा जणालाही सांगितलं। अच्छा, त्यांनी भरपूर। तुम्हाला फायदा काय लक्षात आला वेस्टीज ॲग्री प्रोडक्टचा? ग्रोथ चांगली होती। अच्छा, त्याला वाढ चांगली म्हणजे वाढतंय, आणि मुळ्या भरपूर दिसतंय त्याला। ओके। किती टक्के उत्पादनात वाढ होऊ शकते ह्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला तर? जवळपास 30%। 30%? हो। खतांच्या खर्चामध्ये काय बदल, फवारण्यामध्ये काय बदल? फवारणीमध्ये ते इतका बदल आहे, जर 6 दिवसाला आपल्याला फवारणी घ्यायची असेल तर आपण ती सहज 8-10 दिवसाला घेऊ शकतो। म्हणजे 2 फवारणी त्याच्यामध्ये लागू लवकर होत आहे। अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ॲग्री 82 पाण्यात टाकून जर औषध मिक्स करून फवारलं तर त्याचा रिझल्ट फास्ट येतो। जे शेतकऱ्याचे कंप्लेंट आहे की औषधाचे रिझल्ट लागत नाहीत, तर ॲग्री 82 टाकल्यानंतर रिझल्ट 100% येतोय। मला माझ्या परतावी एक जणांना सांगितलं, अशोक मतेनी, एक बार त्यांना कोराझन घेतलं आणि घेतलं नाही, त्याचं पहिलं लक्षात आलं, अरे मला पहिल्यांदा चांगला रिझल्ट आला होता, मला येऊन सांगितलं, लईच काम हुकलं म्हणे माझ्याकडून, दुसऱ्या वेळेस मला हे घेणं। एकंदरीत तुम्ही वापरून समाधानी आहात? यस। ओके, धन्यवाद सर, थँक्यू।